मनुष्य जीवन हे संघर्षाने भरलेलं आहे असं आपण नेहमी ऐकतो. आणि संघर्ष जीवनामध्ये का आहे तर प्रत्येकाला कुठे ना कुठे वर्चस्व गाजवायचं. संघर्षाचं मूळ कारण अस्तित्व आहे. आणि अस्तित्व जे असं आहे की तुम्ही स्वतःला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला कोणासोबत तरी संघर्ष करून वर्चस्व गाजवायला. मग सद्गुरू आज आम्हाला असं का सांगताय की जागरूक असलेल्या व्यक्तीला संघर्षही करावा लागत नाही आणि वर्चस्वही गाजवायची गरज पडत नाही. जीवनामध्ये जर जागरूकता नसेल तुमच्याकडे, आळस असेल, तर तुम्हाला जगण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा. वर्चस्वाची गोष्ट सोडले बऱ्याच लोकांसाठी शरीराला मेहनत करायला लावणं म्हणजे संघर्ष आहे. मनाच्या विरुद्ध वागणं म्हणजे एक फार मोठा संघर्ष आहे. संघर्ष जो आहे तो अज्ञानामुळे. सर वर्चस्व स्वतःवर गाजवा. स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या बुद्धीवर, ह्या सगळ्या गोष्टींवर मी सांगेल तसे माझे विचार उघडले पाहिजे. मी सांगेल त्या ठिकाणी माझे विचार थांबले पाहिजे. पण आम्ही स्वतःवर कधी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न नाही. आम्ही स्वतःसोबत कधी संघर्ष केलाच नाही का आम्ही घाबरतो. म्हणून संघर्ष हा पहिली गोष्ट आपण स्वतःच्या स्वार्थासाठी करतो, तो सर्वांशी करतो, कारण सर्वांनी माझं वर्चस्व स्वीकारलं पाहिजे. सगळा संघर्ष माझ्या विचारांबरोबर समोरचे विचार असले पाहिजे. हाच आहे संघर्ष. हा कुठे आहे की माझं जीवन आणखी आनंदी आणि समाधानी होण्यासाठी मी माझ्याशी काय संघर्ष केला पाहिजे. जेव्हा तुम्ही जागरूक बनाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की ज्या गोष्टींसाठी मी संघर्ष करतोय हे सगळं मला सोडून द्यायचंय. फार सुंदर म्हणतात संत या बाबतीमध्ये, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे, असं संत म्हणतात. सद्गुरू सांगतात की संघर्ष केला पाहिजे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, संघर्ष केलाच पाहिजे, परंतु तो स्वतःच्या वृत्तींसोबत केला. वर्चस्व गाजवलंच पाहिजे. ते तुमच्या शरीराच्या वासना, मनाच्या कामनांच्या वर गाजवलं. तुम्ही जीवनामध्ये शिखरावर जर पोहोचलात तर ती जागरूकपणे पोहोचाल. आणि जागरूकपणे पोहोचाल तर तुम्हाला कोणाशी संघर्ष करण्याची गरज नाही पडणार. सगळी प्रक्रिया स्वतःविषयी आहे. मग ते वर्चस्व असो किंवा संघर्ष असो. परंतु दुर्दैवाने आम्ही ही प्रक्रिया कोणाच्या विषयी निर्माण केली. आम्ही दुसऱ्याबरोबर संघर्ष होतो. तुमच्या जीवनामध्ये संघर्ष येणं हा अपवाद आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध न करणं हे मात्र नियमाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून आजकाल प्रत्येकजण तेच करतो. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला खरोखर वर्चस्व आणि संघर्ष ह्याच्या जर पलीकडे जायचं असेल तर तुम्हाला स्वतःला जागृत होणं गरजेचं आहे. जीवन एवढं महान करा, एवढं विशाल करा की संघर्ष तुमच्या पुढे संपून जाईल. संघर्षालाही तुमच्या आयुष्यात यावं म्हणून संघर्ष करावा लागला पाहिजे. असं तुमचं जीवन महान असलं पाहिजे. वर्चस्वालाही तुमच्या जीवनात यावं असं म्हणून त्यालाही संघर्ष करावा लागला पाहिजे. असं तुमचं जीवन असलं पाहिजे. जीवन एवढं साधं आणि सोपं आहे की आम्हाला शिखराकडे जाण्यासाठी संघर्ष करायला होतो. हीच दुर्दैव आहे. सर प्रकृतीने मानवाला अशी शक्ती दिलेली, प्रचंड ताकदवर मेंदू दिलेला, जबरदस्त ॲजिलिटी असलेलं शरीर दिलेलं आणि वर्चस्व तोच करतो, त्याच्यामध्ये शक्ती बरोबर आहे. तर मानवाला वर्चस्व करण्याची सगळी शक्ती निसर्गाने दिली आणि जिथे वर्चस्व आलं तिथे संघर्ष येतोच. मग जर माणसाला एवढी शक्ती दिलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण हा त्याच्या क्षेत्रामध्ये वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करतोय तर संघर्ष होणारच. आणि त्या बाबतीत माणूस जागरूक असतोच. मग सद्गुरूंनी असं का सांगितलं आहे की माणूस जर जागरूक झाला तर वर्चस्व आणि संघर्ष करायची गरज पडणार. तुम्हीच अगोदर सांगितले आहे की जिथे संघर्ष आहे तिथेच प्रगती आहे. जर संघर्ष नसेल तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही प्रगतीकडे जात नाही आहे असं आतापर्यंत आम्ही शिकलेलं आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये संघर्षच नाही आहे तर तुम्ही नवीन काही करत नाही आहे किंवा तुम्ही स्वतःला चॅलेंज निर्माण करत नाही, अशी कोणतीच गोष्ट करत नाही आहे. तर मग सद्गुरू आज आपल्याला सांगताय की जर तुम्ही जागरूक राहिले तर तुमच्या आयुष्यामध्ये वर्चस्वाची आणि संघर्षाची गरज नाही. शिवाय पोटमध्ये दिलेलं आहे का मानव जर जागरूक बनले तर वर्चस्व आणि संघर्ष हा नाहीसा. आता इतिहासापासून आपण बघत आलोय. गुरु शिवाजी महाराज झाले, त्यांचा उद्देश एकदम साफ होता. आपला पण समजा उद्देश साफ आहे तरी पण आपल्याला समजा संघर्ष करावाच लागतं. जे की म्हणजे अज्ञानी शक्ती आहे किंवा ज्यांचं ज्ञान कमी आहे. मग अशा वेळेस आपण वर्चस्व आणि संघर्ष याच्यासाठी प्रयत्न नाही केला तर आपला विकास पण नाही होणार. जागरूक बनून पण संघर्ष आणि वर्चस्व करावं लागतं असं मला वाटतं. आणि हा माझा प्रश्न आहे का म्हणजे आपण जे काही उद्देश आहे ते साफ ठेवून जरी काम करत असलो तरी अज्ञानी किंवा जे काही आपल्या विरुद्ध शक्ती जे आपल्या विकासाला कुठंतरी खुंटत असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. वर्चस्व आणि संघर्ष या दोन्ही गोष्टींबाबत करतो. एक स्वार्थासाठी, अहंकारासाठी पण असतो संघर्ष.
आणि एक असतो जो इतरांच्या कल्याणासाठी असतो. म्हणजे इथून मागे आपण जे काही राजे महाराजे झाले, जसे शिवाजी महाराज होते, त्यांच्या आयुष्यात खूप सारा संघर्ष होता आणि वर्चस्व होतं, पण ते इतरांच्या कल्याणासाठी होतं. तर हा एक हेतू होता. परंतु याच्यासाठी ना मानव जागरूक असणं गरजेचं आहे. आता आपल्या काही गोष्टी लक्षात येतात तेव्हा आपण जागरूक पण बनतो त्याप्रती, परंतु ती जागरूकता टिकून ठेवण्यासाठी काय करता येईल सर? मित्रहो, मनुष्य जीवन हे संघर्षाने भरलेलं आहे असं आपण नेहमी ऐकतो. आणि संघर्ष जीवनामध्ये का आहे तर प्रत्येकाला कुठे ना कुठे वर्चस्व गाजवायचं. संघर्षाचं मूळ कारण अस्तित्व आहे. आणि अस्तित्व जे असं आहे की तुम्ही स्वतःला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला कोणासोबत तरी संघर्ष करून वर्चस्व गाजवायला लागतं. एखाद्या राजाला जर राजा राहायचं आहे तर त्याला दुसऱ्यांबरोबर संघर्ष करावा लागतो आणि सर्वांवर त्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्याला वर्चस्व गाजवावं लागतं. एखाद्या वर्गामध्ये एखादा मुलगा आहे, त्याला जर 1 नंबर त्याला जर टिकवायचा असेल तर त्याला संघर्ष करावा लागतो, तरच ते वर्चस्व टिकतात. पण त्याला जर वर्चस्व गाजवायचंच नसेल तर त्याला संघर्ष करायची काही गरज. मग सद्गुरू आज आम्हाला असं का सांगताय की जागरूक असलेल्या व्यक्तीला संघर्षही करावा लागत नाही आणि वर्चस्वही गाजवायची गरज पडत नाही. हे जागरूकता म्हणजे नेमकी काय? जसं मगाशी तुम्हाला मी उदाहरण सांगितलं की तुम्ही सर्वजण कधी ना कधी स्लीपर कोचमध्ये प्रवास करता आणि बसची स्लीपर कोच ही डबलची असतं, बरोबर. आणि तुम्ही प्रवास करताना तुम्ही झोपलात आणि तुम्ही हे विसरलात की मी बसमध्ये आहे. आता बस मधून हलते, हा भाग वेगळा. परंतु काही जण एवढे गाढ झोपतात, त्यांना बसमध्ये काय तुम्ही बैलगाडीत जरी टाकले तरी झोपतील. तर असे ज्यावेळेस झोपता आणि झोपेत तुम्ही हे विसरता की मी घरच्या बेडवर नाही आहे तर मी दारच्या बेडवर आहे, आणि तुम्ही शेजारच्या व्यक्तीला त्याच्या भोवती आलिंगन द्यायचा प्रयत्न करता आणि त्याला प्रेमाने जवळ वळता. खरं तर ती प्रेमाची ती गोष्ट आहे ना. परंतु समोरचा व्यक्ती नाराज होतो आणि चिडतो आणि तुम्हाला उठवतो आणि तो ओरडतो मोठ्याने, अरे घरी आहे का तू? म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही आमच्यावर का ओढवते? झोपेमध्ये झोपेमध्ये आम्ही काय करतो हे आम्हाला कळत नाही. मग आज आम्हाला कशाची झोप आहे? आज आम्हाला अज्ञानाची, अहंकाराची आणि आळसाची झोप आहे. झोपेचे 3 प्रकार आहे: आळस, अहंकार आणि अज्ञा. अज्ञानाची झोप माणसाला अहंकारी बनवते आणि अहंकारी माणूस नेहमी आळशी असतो बघा. म्हणून अहंकाराची गरजच ती आहे की तुमच्या आळसाचं आणि अज्ञानाचं समर्थन करतो. जो मी म्हणतो तो स्वतःला संरक्षित करतो की मला जे माहिती आहे तेच ज्ञान आहे, तू काय फालतू सांगू नको, माझं डोकं खाऊ नको, बरोबर आहे. तुझं काय ज्ञान असेल तुझ्यापाशी ठेव. माझ्याकडे अशा प्रकारचं सुंदर असं एक दिव्य योजना आहे माझ्याकडे, तुझी योजना तिकडे खड्ड्यात घाल, तुझ्याकडेच ठेव, मला दाखवू नको. अशा खूप पाहिल्या मी. हे कधी होतं जेव्हा तुमच्याकडे आळस जरी असेल किंवा अहंकार जरी असेल. माझं ते खरं, खरं ते माझं नाही, माझं ते खरं असं ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तुम्ही अज्ञानातून बोलत असता, हे सर्व ज्ञात आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जर जागरूकता नसेल, तुमच्या जर आळस असेल तर तुम्हाला जगण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. वर्चस्वाची गोष्ट सोडून दे, तुमच्याकडे जर अज्ञान असेल तर तुमच्या जीवनामध्ये प्रचंड अनपेक्षित गोष्टी घडतील, ज्या गोष्टींचं तुम्हाला कधी उलगडा होणारच नाही. मग त्या आरोग्याच्या समस्या असतील, त्या आर्थिक समस्या असतील, त्या नातेसंबंधाच्या समस्या असतील, तुमच्या मनशांती संदर्भामधल्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये आल्या. त्या समस्या येण्याचं कारण काय? अज्ञान. आपण हे स्वीकारायलाच तयार नाही आहे की मी अज्ञानी आहे. आपण हे स्वीकारायलाच तयार नाही आहे की मी आळशी, मी आळसाचं समर्थन करतो. जेव्हा आम्ही कुठल्याही गोष्टीचा शॉर्टकट शोधतो तेव्हा आम्ही कशाचं समर्थन करतो? आळसाचं समर्थन करत असतो. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तिची किंमत मोजणं का फार गरजेचं आहे, पण आपण किंमत मोजायची नसतं. कारण किंमत मोजायची म्हटल्यावर मेहनत करावं लागते, मेहनत करायची म्हटल्यावर या शरीराला कष्ट द्यावे लागतात आणि शरीराला कष्ट देणं म्हणजे संघर्ष आहे आमच्यासाठी. बऱ्याच लोकांसाठी शरीराला मेहनत करायला लावणं म्हणजे संघर्ष आहे. मनाच्या विरुद्ध वागणं म्हणजे एक पण फार मोठा संघर्ष आहे. काही काही जे अहंकारी माणसं असतात त्यांच्या बाबतीत जर मनाच्या विरुद्ध वागण्याची जर वेळ आली तर त्यांच्या हातमध्ये विष साठलं जातं. तुम्ही जेव्हा जीवनाचा आनंद घ्यायला जाता तेव्हा तुमचा उत्साह वाढत गेला पाहिजे, तुमचं आरोग्य वाढत गेलं पाहिजे. पण तुम्ही जेव्हा मौज करायला जाता आणि तिथं गेल्यावर तुमचं आरोग्य ढासळतं,
तुमचा उत्साह थंडावतो, तुमची ऊर्जा मंदावते. याचा अर्थ तुमची जी मौज आहे ती मौज नसून ते तामसी वृत्ती आहे, तो आळस. मग तुमच्या मौजेमधून तुम्हाला काय प्राप्त झालं पाहिजे? ऊर्जा प्राप्त झाली पाहिजे. बघा, कामातून माणसाला काय मिळाली पाहिजे? ऊर्जा मिळाली पाहिजे. तुमच्या ज्या काही दैनंदिन गोष्टी असतील ज्या तुम्ही दैनंदिनपणे करता किंवा तुम्ही स्वतःला काहीतरी रिफ्रेशमेंट देता, मग कुठे फिरायला जाता किंवा काही पार्टी करता, एक वेगळा आहार घेता, पंचपक्वान्न खाता, एखादा कार्यक्रम साजरा करता, उत्सव साजरा करता, या सगळ्या गोष्टींमधून तुमची ऊर्जा वाढली पाहिजे. पण ऊर्जा आमची वाढते की आमची ऊर्जा कमी होते? बरोबर आहे. म्हणजे जागरूक आम्ही जर असू तर आमची ऊर्जा नक्कीच काय होणार आहे? वाढणार. आणि आम्ही जर जागरूक नसू तर आमची ऊर्जा काय होणार आहे? कमी होणार आहे. एक दारू पिलेला मनुष्य जो असतो, तो दारू पिलेला मनुष्य दारू पिल्यानंतर जास्त आक्रमक बनतो, जास्त स्पष्ट बनतो. आणि ज्यावेळेस तो दारू पितो त्यावेळेस तो प्रचंड संघर्ष करतो. हे त्याला कळत नाही, पण आपल्याला कळतं. त्याला स्वतःला कळत नाही मी संघर्ष करतोय, पण आपल्याला कळतो तो चालताना किती स्ट्रगल करतो. सगळी पृथ्वी हलवतो एक दारू पिलेला मनुष्य. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ज्यावेळेस तो स्वतः पिलेला असतो त्यावेळेस त्याला असं वाटतं की सगळं जग माझ्या कंट्रोलमध्ये आणि मला कोणाची भीती नाही, कोणाच्या बापाला मी घाबरत नाही. हा त्याचा कॉमन डायलॉग असतो. तुम्ही जेव्हा जागरूक असता तेव्हा तुम्ही तुमच्याच काय सगळ्यांच्या बापाला घाबरता, तुमच्या पोराला सुद्धा घाबरता. बापाचा विषय वाद राहील ना. पण जेव्हा तुम्ही पिता त्यावेळेस तुम्ही ह्या जगाचे राजे बनता. म्हणजे तुम्ही किती संघर्ष करता त्यावेळेस, पण तो त्याला दिसतोय का? म्हणजे जीवनामध्ये संघर्ष त्याला करावा लागतो जो जास्त काय आहे? भ्रमित आहे. मला सांगा, गरीब माणसं जास्त स्ट्रगल करता की श्रीमंत? गरीब. सिंपल आहे. का बरं? अज्ञान श्रीमंताकडे जादा असतं का गरीबाकडे? जो स्वतःच्या मेहनतीने कष्टाने श्रीमंत झाला, उच्च पदावर पोहोचला, यश मिळवलं त्याने, अपयशी अज्ञानी असतो की जो यशस्वी आहे तो अज्ञानी असतो? तुलनात्मक दृष्ट्या अपयश. मी असं नाही म्हणणार आहे की यशस्वी झाला माणूस म्हणजे लगेच त्याला जगात ज्ञान प्राप्त होतं, पैशावाला झाला म्हणजे लगेच तो त्या ठिकाणी फार महान बनतो, असा विषय नाही आहे. मुद्दा काय आहे? संघर्ष जो आहे तो अज्ञानामुळे. ट्रॅफिकमधून तुम्हाला एअरपोर्टला जायचं आहे, तुम्हाला त्या शहराची काहीच माहिती नाही आणि तुमच्या कट टू कट वेळ आहे, तर तुमचं मन आणि शरीर दोन्ही पण काय करणार? संघर्ष, ताणतणावामध्ये येणार की नाही? पण तुम्हाला सगळे शॉर्टकट रस्ते माहिती आहे आणि तुम्ही कुठून किती वेळा सहज पोहोचू शकता हे बी तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही संघर्ष कराल का? हॅलो? नाही. तुम्ही त्या रस्त्यावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न कराल का? नाही. तुम्ही रिलॅक्स राहा. प्रश्न अज्ञानाचा आणि ज्ञानाचा आहे, प्रश्न आळस आणि सक्रियतेचा आहे, प्रश्न अहंकार आणि निरंकाराचा. म्हणजे आज आम्हाला शुद्ध आणण्याची गरज आहे. जसं दारुड्याने दारू पिलेली आहे म्हणून ती नशा दिसते, इथे काही जणांच्या डोक्यामध्ये मायेची नशा आहे. माया आणि मोह म्हणजे काय? हे माझं, हे तुझं, ही माझी, ही तुझी. म्हणजे हे सगळं जे आहे, मग ही माझी संपत्ती आहे, ही तुझी संपत्ती आहे, हे माझं नातं आहे, हे तुझं नातं आहे. ज्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो संघर्ष करतो. बरोबर आहे की नाही? आणि याच्यामध्ये आपल्या जो काही आपलं स्वतःचं जे काही नशा आहे ही कशाची आहे? ती ममतेची नशा आहे. मग त्या माया ज्यांच्यासाठी तो अगदी नोकरी सोडायला तयार झाला, लोकांशी भांडायला तयार झाला, अगदी दुसऱ्याचे गळेभर पकडायचो, माझ्या वडिलांची नावाने शिवी दिली, माझ्या अमुक झालं, म्हणजे माझ्या नात्यांविषयी, माझ्या नावाविषयी, माझ्या परिवाराविषयी मी फार काय असतो? संवेदनशील असतो. आणि अशा वेळेस तो सगळ्यांशी संघर्ष करतो, तर तो नशेत आहे. ज्या दिवशी तीच माणसं त्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस काही निर्णय घेता त्यावेळेस तो सर्वात मोठी दुश्मन त्याला ते दिसतं ज्यांच्यावर तो जीव ओवाळायला तयार असतो. आणि तो म्हणतो सुद्धा तोंडाने तुमच्याकरता काय नाही केलं. मग तो जर शक्तिशाली असेल
तो त्यांच्यावर बंड पुकारतो आणि तो जर कमकुवत असेल तर तो आत्महत्या करतो. हे जागृत नसल्याचा परिणाम. एखादा पैशाच्या बाबतीमध्ये नशेत असतो. लोक फक्त दारू बदनाम आहे हो, कारण ती शरीरावर परिणाम दाखवते. म्हणजे मनावर परिणाम दाखवणारी जी नशा आहे त्या नशेच्या बाबतीमध्ये आम्ही जागृत नाही. आम्ही सद्गुरू आम्हाला त्याच जागरूकतेविषयी बोलत आहे. कुठल्या? जी मनाच्या स्तरावर नशा आहे. माणसं भ्रष्टाचार करता, पैशासाठी माणसं काय काय नाही करत, नाते तोडता, माणसं संबंध विश्वासघाताने तोडता. त्यांना हे त्या धुंदीमध्ये कळतच नाही आपण पैशासाठी किती पागल झालो. तो पैसा माझ्यासाठी आहे, माझे जीवन सुंदर करण्यासाठी एक साधन आहे. माझं जीवन त्या पैशाचं साधन नाही आहे. नाती अगोदर होती, पैसा नंतर आला. नवे नवीन नात्यांमुळेच काय आला? पैसा. बरोबर आहे की नाही? तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की आपण नशा कशाची आहे? मायामोहाची. नशा कशाची आहे? पैशांची. बघा, पैशाला माया पण म्हटलेली, लक्ष्मी पण म्हटलेलं आहे की नाही? पैसा आहे ना, त्याला माया पण म्हटलेलं आहे आणि त्याला लक्ष्मी पण म्हटली आहे. मग ती लक्ष्मी कधी असते? जेव्हा तुमचं कल्याण करते तेव्हा असते, तुम्हाला सन्मार्ग दाखवते तेव्हा ती लक्ष्मी असते. जेव्हा तुम्ही तिला साठवता आणि तुमच्या भोगासाठी, तुमच्या प्रतिष्ठेसाठी तिचा वापर करता, त्यावेळेस ती काय बनते? माया. लोक म्हणतात यांनी फार माया गोळा केली. माया द्यायची गोष्ट आहे, गोळा करायची नाही. आई माया गोळा करते का ती वाटते? जेव्हा तुम्ही माया वाटता तेव्हा ती लक्ष्मी. आपण लक्ष्मी साठवून ठेवतो तेव्हा ती माया बनते. बरोबर आहे? मग तिचा जो तुम्हाला ती धुंदी येते, ती धुंदी येण्याचं कारण काय? ती तुमच्यावर स्वार होते. जेव्हा तुम्ही तिचा करता जगता तेव्हा ती माया बनते. जेव्हा ती तुमची सेवा करते तेव्हा ती लक्ष्मी बनते. लक्ष्मी सेवा का? अहो म्हणतो आमच्या घरामध्ये, यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदते बरं का. असं कधी ऐकलं का यांच्या घरात लक्ष्मी साचते? जीवनामध्ये तुम्हाला ममतेचा, मोहाचा नशा असेल, पैशाची नशा असेल, अजून प्रतिष्ठेची नशा. काही लोकांना पैसा आला थोडंसं की लगेच थोडा प्रतिष्ठेच्या मागे लागतो. म्हणजे हे जे काही आहे होतं, प्रतिष्ठा आणि पैसा याची नशा ही दारूपेक्षाही खतरनाक आहे. आणि ह्या नशेमध्ये आम्ही सर्वजण अडकले. इथं प्रत्येकाला वर्चस्व गाजवायचं आहे, कारण त्याला माहिती आहे वर्चस्व मला स्वातंत्र्य देतं, वर्चस्व मला निर्भयता देतं. वर्चस्व गाजवण्याची इच्छा तुमची नाही आहे, तुमच्या अंतःकरणाची आहे, तुमच्या चेतनेची आहे. आपल्या आत्म्याची इच्छा आहे की वर्चस्व गाजवावं, कारण तो सम्राट आहे. परंतु वर्चस्व कोणावर गाजवावं याची दिशा भरकटली. सर, वर्चस्व स्वतःवर गाजवा, स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या बुद्धीवर, ह्या सगळ्या गोष्टींवर. मी सांगेल तसे माझे विचार वळले पाहिजे, मी सांगेल त्या ठिकाणी माझे विचार थांबले पाहिजे. थांबतात का हो? डोकं जरा शांत करून बघा बरं. सगळ्यात अवघड काम आहे या जगामध्ये मेंदू शांत करणं. मेंदूला आकळणं हे सूर्याच्या रथाच्या त्या घोड्यांपेक्षा अवघड आहे. म्हणजे हे जे मन आहे आमचं, ह्या मनावर नियंत्रण करणं, तिच्यावर वर्चस्व गाजवणं, ह्याच्यासाठी जो आमचा संघर्ष आहे तो नाहीच आहे. आज आमचं वर्चस्व कोणावर गाजवायचा प्रयत्न करतो आहे? दुसऱ्यावर, व्यक्तीवर, प्राण्यांवर, परिस्थितीवर, पैशावर, अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर आम्हाला वर्चस्व गाजवायचे. पण आम्ही स्वतःवर कधी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न नाही. आम्ही स्वतःसोबत कधी संघर्ष केलाच नाही का? आम्ही घाबरतो. आम्ही आधीच ठरवलेलं आहे मी जे विचार करतो हे सगळे बरोबर आहे. तुमचं जे सम्राटपण आहे, तुम्हाला जर जगाला दाखवायचे त्याला लोक पाहिजे. हॅलो, तुम्ही असं कधी पाहिलं का? फक्त राजा आहे, प्रजाच नाही आहे. बुद्धिबळामध्ये जर प्रजा संपली तर राजा संपलेला असतो. हॅलो, राजा आहे म्हणून प्रजा आहे म्हणून राजा आहे की राजा आहे म्हणून प्रजा आहे? प्रजा आहे म्हणून राजा आहे. बरोबर आहे. म्हणून संघर्ष हा पहिली गोष्ट आपण स्वतःच्या स्वार्थासाठी करतो, तो सर्वांशी करतो, कारण सर्वांनी माझं वर्चस्व स्वीकारलं पाहिजे. वाद कुठे निर्माण होतो? माझा ऐकत नाही, उलटच बोलतो. एवढं समजून सांगा, समजूनच घेत नाही. सगळा संघर्ष माझ्या विचारांबरोबर समोरचे विचार असले पाहिजे, हाच आहे. सगळा संघर्ष माझ्या मान्यतांसारख्याच इतरांच्या पण मान्यता असल्या पाहिजे, हाच आहे. संघर्ष माझ्या धर्माप्रमाणे इतरांचाही धर्म असला पाहिजे, हा संघर्ष आहे. संघर्ष हा कुठे आहे?
की माझं जीवन आणखी आनंदी आणि समाधानी होण्यासाठी मी माझ्याशी काय संघर्ष केला पाहिजे. जेव्हा तुम्ही जागरूक बनाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की ज्या गोष्टींसाठी मी संघर्ष करतोय, नात्यांसाठी, पैशांसाठी, संपत्तीसाठी, मान सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी, हे सगळं मला सोडून द्यायचं आहे आणि ती चिरकाळ टिकत पण नाही आहे. लहानपणी तुमचे जे आदर्श होते ते तुमचे आदर्श आहेत का आता? लहानपणी तुमची विचारधारा जी होती ती विचारधारा आज आहे का? लहानपणी जी माणसं तुम्हाला महत्त्वाची वाटत होती, तुमची फार जवळची वाटत होती, ती आज तुमच्या जवळ आहे का? हॅलो, तुम्ही जीवनात जर संघर्ष केला असेल आणि उच्च पदावर पोहोचला असाल तर तुमच्या आजूबाजूला ती कोणतीच माणसं नाही आहे जी तुम्हाला सुरुवातीला हवी होती किंवा जी तुमच्यासोबत होती. आमचे जे आदर्श आहे, आमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहे, आमचे जे विचार आहे, आमच्या ज्या धारणा आहे, आमची जी मान्यता आहे, ही नेहमी बदलत असतं. पण आम्ही मात्र तेच आहोत. जे बदललं ते शाश्वत आहे का ते थांबलेलं आहे, स्थिर आहे, ते शाश्वत आहे. मग शाश्वतासाठी प्रयत्न केले पाहिजे का जे बदलणं आहे त्यासाठी? आज आम्ही सगळा प्रयत्न कोणासाठी करतोय? जेव्हा आम्हाला कळलं की ही माणसं अशी नाही आहे जशी आम्ही विचार करतो, तेव्हा तात्काळ आम्हाला बोध झाला, अरे बरं झालं, फार मोठी मोठी व्यवहार नाही केली. एक जणाने माझे 25,000 रुपये बुडवले. मी उड्या मारायला नाचायला लागलो दारामध्ये. घरचे म्हणे तुला पैसे बुडाले म्हणून येईल बघ काय? म्हटलं नाही, मला आनंद हा. म्हटलं म्हणजे कसला आनंद हवा? नाही म्हणे ते देणार होतं ना तुम्हाला, तुम्ही त्याला परत 1.5 लाख घेणार होतो. 1,25,000 रुपये वाचले, त्याचा आनंद. मित्रांनो, परमेश्वराला पण असंच होतं. जेव्हा तो आपल्याकडे बघतो तर तुम्हाला बरंच काही द्यायचं असतं, परंतु तुमचं जे काही तत्व आहे जीवनाचं, तुमची जी धारणा आहे, तुमच्या मान्यता आहे, त्याचं तुम्ही बदलत जाता. आणि मग तुमच्यासाठी ठेवलं त्यांनी राखून ठेवलं गिफ्ट तर दुसरे कोणाला तरी दे. बरोबर आहे. आणि म्हणून मित्रांनो, माणसाने जागरूक राहिलं पाहिजे. फार सुंदर म्हणतात संत या बाबतीमध्ये, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे, असं संत म्हणतात. आपले माता पिता धन्य होतात जेव्हा तुम्ही तुमच्या हितासाठी जागरूक होता. नाही तर सगळेच स्वार्थी. हॅलो, आहे ना तुम्ही स्वार्थी? मग तुमचे आईवडील तुमच्या बाबतीत धन्यता का बाळगत तुम्ही? आपण स्वार्थी नाही, आपण बावळट. आपण जर स्वार्थी असतो तर आपण जे मिळवलं त्याविषयी आपल्याला काय असतात? आनंद असता. बरं, आनंदी माणूस कसा असतो? एकदम बिंदास असतो. याच्या डोक्याला कुठलंही टेन्शन नसतं. मित्रांनो, संघर्ष जो आहे आमचा हा अज्ञानपणा. आता तुम्ही मागाशी कोणीतरी मला म्हटलात की सद्गुरू सांगता की संघर्ष केला पाहिजे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, संघर्ष केलाच पाहिजे, परंतु तो स्वतःच्या वृत्तीसोबत केला. वर्चस्व गाजवलंच पाहिजे. ते तुमच्या शरीराच्या वासना, मनाच्या कामनांच्या वर गाजवलं. संघर्ष आम्ही जो करतोय तो स्वतःबरोबर करत नाही, आम्ही इतरांबरोबर करतो. आम्ही असेच राहू, सगळं जग बदललं पाहिजे. आम्ही आमच्या आजूबाजूचं सगळं जग बदलू, पण आम्ही असेच राहतो. संघर्ष तर करायचाच आहे, पण स्वतःसोबत करायचा आहे. आणि तो काय पाहिजे? स्व इच्छित पाहिजे. तुमच्या मनाने ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करता, एखादं साहस करता, एखादं आव्हान स्वीकारता, एखादी जबाबदारी घेता, स्वतःहून घेता, तेव्हा तुम्हाला संघर्ष वाटतो का? हॅलो, लोक म्हणतात फार कठोर मेहनत केली. म्हणजे कठोर मेहनत केली इथंच कळलं तू काहीच नाही केलं. तर कठोर वाटते म्हणजे ती मेहनत जी आहे ती वाया जाणार. तुम्हाला मेहनत वाटते इथंच विषय संपला. अरे मला संधीच नाही भेटली रे, अजून वेळ भेटायला पाहिजे होता, मी अजून काम केलं असतं, मी अजून मेहनत केली असती. याला म्हणायचं तुम्ही काय करताय? ऊर्जा घेताय. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, अरे काही माणसं अशी असतात की एवढे कामं करत हे थकत का नाही? तुम्ही ज्या गोष्टीमध्ये संघर्ष करता तिथे मी संघर्ष करत नाही. का करत नाही? कारण मी जागरूक राहतो. तुम्ही म्हणता तुम्ही जागरूक कसे काय राहता? तुम्ही संघर्ष नाही केला तर लोक तुम्हाला डॉमिनेट करणार आहे, लोक तुम्हाला मागे खेचणार आहे. ते त्यांचं काम करतं, मी माझं काम करतो. मी ते मागे खेचता याचा आनंद घेतो. परत त्यात मला सांगा, ज्या स्तरावरून त्यांनी मला मागं खेचलेलं आहे, एखादा माणूस मी एखाद्या चौकापर्यंत पोहोचलो आणि तो मला तिथून परत गाडीत बसून बळजबरीने मागच्या चौकात आणून त्याची सोडलं, तर मी पुढच्या चौकात जाणार नाही का? मला माहिती तिथं कसं जायचं ते.
मी उलट मौज घेत जाईल ना. म्हणजे त्यांचं मागं खेचणं हे माझ्यासाठी संघर्षाचं काम नाही आहे, मनोरंजनाचं काम. पण कधी जेव्हा मी जागरूक असेल, माझ्या कामात मी तरबेज असेल, समर्पित असेल. पण जर तिथपर्यंत मी फार मेहनतीनं पोचलोय आणि परत कसं पोचायचं, तुम्हाला मात्र संघर्ष, प्रचंड संघर्ष. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये कोणावर तरी वर्चस्व गाजावं असं वाटतं, बरोबर आहे. बापाने आपल्या मुलावर वर्चस्व गाजवायची गरज आहे का? गुरुने आपल्या शिष्यावर वर्चस्व गाजवण्याची गरज आहे का? पण त्यासाठी बाप आणि गुरु बनण्याची गरज आहे. हॅलो, तुमच्यात जर बाप आणि गुरु बनण्याची क्षमताच नसेल, बाप मी अर्थाने म्हणते कुठल्या क्षेत्रामधला बाप, बाप म्हणजे सगळ्या क्षेत्रामधला वरिष्ठ, श्रेष्ठ, ज्येष्ठ. ती जर ज्यावेळेस तुम्ही बनता त्यावेळेस तुमचे जे ज्युनियर्स आहेत त्यांच्यावर तुम्हाला वर्चस्व गाजवावं लागतं का ते देता तुम्हाला, अर्पित करता. म्हणजे तुम्हाला वर्चस्व गाजवण्याची इच्छा आहे, याच्या आत तुम्ही शिखरावर पोहोचलेले. जे काही करायचंय वर्चस्वासाठी ते तुमच्यात करायचंय, बाहेर नाही करायचंय. तुम्ही जीवनामध्ये शिखरावर जर पोहोचलात तर ती जागरूकपणे पोहोचा, आणि जागरूकपणे पोहोचाल तर तुम्हाला कोणाशी संघर्ष करण्याची गरजच नाही पडणार. तुमची जर कोणाबरोबर स्पर्धाच नाही आहे सर, तर तुम्हाला कोण विरोध करेल? हां, तुम्ही रेसमध्ये जर असा, लोक म्हणता तुम्ही आमच्या विरोधात बोलता, केमिकलवाला जर एखादा असतं तुम्ही आमच्या विरोधात बोलता. आम्ही तुमच्या विरोधात बोलत नाही, आम्ही मातीच्या सोबत बोलतो. आम्ही मातीच्या बाजूने आहे, मी तुमच्या विरोधात नाही आहे. तुम्हाला असं वाटतं आम्ही तुमच्या विरोधात आहे, तुम्ही मातीच्या विरोधात आहे, ही समस्या आहे. कळते का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला विरोधी मानणारे हे त्यांच्या मनाची ती काय आहे, बौद्धिक दुर्बलता आहे, ते तुम्हाला विरोधी मानता. हाथी चले बीच बाजार, कुत्ते भोके हजार. अगर हत्तीने जर कुत्र्यांचा विचार करायला सुरुवात केली, हत्तीच्या, तो हत्तीच नाही, तो हत्ती जर असेल तो कुत्र्यांचा विचार का करेल? हां, तुम्ही जर कोला असेल, लांडगा असेल, तर मग तुम्ही विचार करा या कुत्र्याचं काय करायचं, कारण ते तुमच्या कामामध्ये अडथळा आणू शकतो. म्हणून आपण आपली श्रेष्ठता सिद्ध करणं गरजेचं, आपण स्वतःबरोबर संघर्ष करणं गरजेचं. आपण आपल्या शारीरिक क्षमतांना तापवलं पाहिजे, आपण आपल्या मानसिक क्षमतांना तापवलं पाहिजे. त्यांना जेवढं उदात्त बनवता येईल, जेवढं त्यांना शुद्ध बनवता येईल, तेवढं आपण जर सगळी प्रक्रिया स्वतःविषयी आहे. मग ते वर्चस्व असो किंवा संघर्ष असो. परंतु दुर्दैवाने आम्ही ही प्रक्रिया कोणाच्या विषयी निर्माण केली? अज्ञानाच्या मुळे आम्ही दुसऱ्याबरोबर संघर्ष होतो. या जगामध्ये प्रगती करणाऱ्याला कुठेच अडचण नाही आहे, तो स्वतःच अडचण आहे. आपण म्हणतोय अहो मी फार हुशार होतो, पण माझ्या वडिलांना कळलं नाही, त्यांनी मला योग्य शाळेत टाकलंच नाही. माझा मित्र होता, त्याला माझ्यापेक्षा बुद्धी नव्हती, त्याची चालत एवढी, पण त्याला एकदम केम्ब्रिजमध्ये टाकलं आणि बघा तो आज कलेक्टर झाला, बघा तो आज कंपनीचा CEO झाला. मित्रांनो, मी तेवढा संघर्ष नाही केला. तसा बारकाईने जर अभ्यास केला तर श्रीमंताची मुलं लवकर उच्च पदावर पोचत नाही, जेवढी गरिबाची मुलं पोचतात. अख्खा इतिहास साक्षीदार आहे. पण तुम्ही मात्र आदर्श कोणाचा घेताय? अपवादाचा घेताय, नियमाचं कुठे घेताय? आम्हाला जेव्हा आमचं समर्थन करायचं असतं तेव्हा आम्ही अपवादाला पण काय बनवतो? आधार बनवतो, नियम बनवून त्याला पेश करतो. हां, मी नेहमी उदाहरण सांगतो. हरभरे असतात, हरभरे जर भिजत घातले तर तुमच्या पोतभर हरभऱ्यामध्ये 1 किलो तरी कुचीर निघतात, बरोबर आहे का नाही? हा निसर्गाचा नियम आहे. आधी चालून घ्या तुम्ही, काही दिवसांनी त्याच्यामध्ये कुचीर तयार होतातच, निसर्गाचा नियम आहे. तुम्ही कुचिराचा भाव ठरवता की हरभऱ्याचा भाव कशात ठरतो? अपवादाला नियम बनवू नका. कुचीर असणं हे अपवाद आहे. तुमच्या जीवनामध्ये संघर्ष येणं हा अपवाद आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध न करणं हे मात्र नियमाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून आजकाल प्रत्येकजण तेच करतो. परिस्थिती बदलली पाहिजे, समाज बदलला पाहिजे, कायदे बदलले पाहिजे, सरकार बदललं पाहिजे, सगळं बदललं पाहिजे. पण हा पप्पू तसाच. पप्पूचा IQ तेवढा होता तेवढाच आहे. पप्पूचा BMI बी तेवढाच आहे ना. त्याचा BMI बदलला, बॉडी मास इंडेक्स, ना त्याचा IQ बदलला. तेव्हा असे गरीब बिचारी पप्पू होऊ नका. म्हणून जीवनामध्ये
जर तुम्हाला खरोखर वर्चस्व आणि संघर्ष ह्याच्या जर पलीकडे जायचं असेल तर तुम्हाला स्वतःला जागृत होणं गरजेचं आहे. जागृत याप्रती व्हायचं आहे की जे काही मिळवायचं आहे ते ह्याला मिळवायचं आहे, ह्याच्यासाठी मिळवायचं आहे. मग संघर्ष पण ह्यालाच करावा लागणार आहे. म्हणजे मित्रांनो, संघर्ष अज्ञानामुळे, अहंकारामुळे, असंमुळे माझं जीवन छोटंसं केलं होतं म्हणून तो संघर्ष होता. जीवन एवढं महान करा, एवढं विशाल करा की संघर्ष तुमच्या पुढे संपून जाईल. मी नेहमी सांगतो, संघर्षालाही तुमच्या आयुष्यात यावं म्हणून संघर्ष करावा लागला पाहिजे. असं तुमचं जीवन महान असलं पाहिजे. वर्चस्वालाही तुमच्या जीवनात यावं असं म्हणून त्यालाही संघर्ष करावा लागला पाहिजे, असं तुमचं जीवन असलं पाहिजे. वेदनेला ही वेदना व्हावी अशा प्रकारची सहनशक्ती तुमच्यामध्ये असली. तर ती सहनशक्ती माणसात आहे तरच तुम्ही सर्वश्रेष्ठ आहे. नाहीतर किडे, मोंगी, साप आणि प्राणी सगळे जंगलामध्ये भरपूर आहे. अजून एका प्राण्याची काय गरज आहे? संघर्ष कशामुळे? संघर्ष यामुळे की आमचं सगळं लक्ष बाहेर आहे. सर, जर तुमचं लक्ष जर स्वतःवर असेल तर संघर्ष कुठेच नाही. तुमची स्पर्धा जर स्वतःबरोबर असेल तर स्पर्धा कुठेच नाही आहे. तुमचे शत्रू जर तुमचे षड्यरूपी असतील, दुर्गुण जर तुमचे शत्रू असतील तर तुम्हाला बाहेर जगात शत्रूच नाही. म्हणजे जीवन एवढं साधं आणि सोपं आहे की आम्हाला शिखराकडे जाण्यासाठी संघर्ष करायला होतो. हेच दुर्दैव आहे. मला सांगा, ताटामध्ये जेवण आहे, प्रचंड भूक लागलेली आहे, पण तो घास तोंडामध्ये नेण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. त्यासारखं काय दुर्दैव असलं पाहिजे? नाही, माझ्यामध्ये त्राणच नाही आहे की मी घास तोंडातून जपतो कशाला तू? आपलं शरीर आपण कसं जपलं पाहिजे? तुम्हाला दिलेलं एवढं सुंदर अशा प्रकारचं एक दिव्य साधन आहे. ते दिव्य साधनसुद्धा आम्ही काय करतो? त्याची देवी हिजून टाकतो. म्हणजे आम्ही आमच्या जीवनाविषयी संवेदनशील नाही आहे, पण आम्ही आमच्या इच्छांविषयी, आमच्या कामनांविषयी, आमच्या अपेक्षांविषयी आम्ही फार संवेदनशील. बरोबर आहे ना? मग तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी आणि आनंदाविषयी संवेदनशील असलं पाहिजे की तुमच्या मिळकतीविषयी? आनंदाने तुम्ही तुमच्या परिवाराच्या आनंद आणि आरोग्यासाठी झाडलं पाहिजे की त्यांच्यासाठी संपत्ती उभारण्यासाठी, वारसासाठी? आरोग्याने आनंदासाठी. तर मित्रांनो, संघर्ष आम्ही आमच्या मनात तयार केलेला आहे. संघर्ष बाहेर नाही आहे. तुम्ही संघर्ष केलेला आहे. जे घडतंय त्याला तुम्ही जर स्वीकारलं आणि स्वतःमध्ये तसे बदल केले तरच तुम्ही उच्च पदावर पोहोचणार आहे. परमेश्वराची मर्जी कशाला म्हणतात? त्याने राजा बनवलं ना तरी माज येऊ देऊ नका, आणि त्याने भिकारी बनवलं ना तर लाज वाटू देऊ नका. याला म्हणायचं, केवली अनंते पैसेचे राहावे. श्रीमंती आली तर माजुनी असं म्हणता. माजुनी म्हणजे काय? त्या श्रीमंतीचा अहंकार करू नका. तिला डोक्यावर घेऊन, अंगा खांद्यावर घेऊन तिला नाचू नका, तिचं प्रदर्शन करू नका. आणि गरिबी आली तर तिचं पण प्रदर्शन दिनमान करून मला ते हवं, माझे बघा परिस्थिती काय झाली. जीवनामध्ये आज आमच्याकडे जो संघर्ष आहे हा स्वतःला कर्ताभाव बनवलेला नाही. तुम्ही असं का ठरवता की यांनी कसं वागायला पाहिजे, त्यांनी कसं वागायला पाहिजे? तुम्ही कसं वागायला पाहिजे हे ठरवा ना. हे मी चांगलाच आहे, मी सज्जनच आहे, मी सोशल आहे. तो तुला सगळे सज्जन दिसायला पाहिजे. म्हणून जीवनात संघर्ष जो आहे तो मित्रांनो हा स्वतःबरोबर असला पाहिजे आणि तो उन्नतीकडे नेणारा असला पाहिजे. अजून एक गोष्ट काय? दुसऱ्यांसाठी संघर्ष करणं. दुसऱ्यांसाठी संघर्ष करणं ही पण त्या अर्थाने जरा राजसी गोष्ट आहे. तामसिक काय आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांबरोबर संघर्ष करणं. राजसी गुण काय आहे? की दुसऱ्यांच्यासाठी संघर्ष करणं. दुसऱ्यांच्यासाठी संघर्ष करणं म्हणजे राजच पद मिळवणे. दुसरं काय? हॅलो, दुसऱ्यांसाठी संघर्ष केला तुम्ही तर तुम्हाला राजेपद मिळेल, मान बनाल, तुम्ही पुण्य वाढेल तुमचं, पण तुम्ही सात्विक नाही बनणार. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःला उन्नत करण्यासाठी संघर्ष कराल तेव्हा तुम्ही जीवनामध्ये एक अशी ज्योत पेटवाल ज्या ज्योतीने हजारो ज्योती पेट. धन्यवाद.